नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन न्यूट्रिशन या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स नेमका काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढे काय संधी मिळते, कोणती नोकरी लागते, तुम्हाला स्वतःचा बिझनेस करता येतो की नाही, नेमकं काय आहे, ह्याचे कॉलेजेस काय, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील या कोर्स रिगार्डिंग. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, हा न्यूट्रिशनच्या रिगार्डिंग कोर्स आहे, म्हणजेच आहारशास्त्र याच्यामध्ये शिकवलं जातं. आपलं आरोग्य, आपली सुदृढ जीवन कसं सुधारायचं, आपल्या डेली जे फूड असतं आपण जे कन्झ्युम करतो त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स कशा प्रकारे असले पाहिजेत, काय असले पाहिजेत, आपण आपली लाईफला कसे इम्प्रूव्ह करू शकतो, या प्रकारचा सर्व गोष्टींचा अभ्यास जो असतो तो तुम्हाला या कोर्समध्ये शिकवला जातो. कारण हा बीएससी इन न्यूट्रिशनवर कोर्स आहे, म्हणून न्यूट्रिशनच्या रिगार्डिंग किंवा संलग्न ज्याही विषय असतात ते तुम्हाला या कोर्समध्ये शिकवले जातात. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा एक रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला सायन्स अंतर्गत येणारा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की या कोर्सची एलिजिबिलिटी काय आहे. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 12th पास आउट असणे गरजेचे आहे. तुम्ही 12वी जी आहे ती पास आउट केली पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तिन्ही विषय जे आहेत ते कंपल्सरी आहेत. या विषयामधून तुम्हाला 12वी पूर्ण करायची आहे. मिनिमम तुम्हाला 50 ते 55% पर्सेंटेज असावे लागते 12वी मध्ये. जर तुम्ही इतर प्रवर्गातून येत असाल, जसे SC, ST, OBC या प्रवर्गातून येत असाल तर किमान तुम्हाला 45% गुण ते 50% गुणांपर्यंत या बिटवीन जर तुम्हाला जर असेल पर्सेंटेज असतील तर तुम्ही कोणत्याही महाविद्यालयामध्ये, जे आपण कॉलेजेस पुढे पाहणार आहोत, कोणत्याही कॉलेजेसमध्ये इझिली या गुणांच्या आधारे ऍडमिशन मिळवू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल बघूया. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही डायरेक्टली तुमचे जे 12वीचे गुण पडलेले आहेत, तुम्हाला पर्सेंटेज पडलेले आहेत, त्या बेसिसवर जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. जेव्हा केव्हाही कॉलेजेस यांचं नोटिफिकेशन काढतील की ऍडमिशन स्टार्ट होत आहेत या कोर्स रिगार्डिंग, तुम्हाला जे आहे डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन डायरेक्ट ऍडमिशन पण घेता येतं. अदरवाईज तुम्ही ऑनलाईन अर्ज करून जर तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळालेले असतील तर तुम्ही तिथं कॅप राऊंड थ्रू सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट जे आहे ते सबमिट करावे लागतील. काही जे संस्था असतात किंवा ज्या युनिव्हर्सिटी असतात, टॉपच्या युनिव्हर्सिटीज, तिथे एंट्रन्स एक्झाम घेतली जाऊ शकते. हे तुम्हाला पाहायचं आहे की त्या फॉलोइंग कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम आहे का. अशा एंट्रन्स एक्झाम ज्या असतात त्या कॉलेज स्तरावरच्या असतात. 11वी 12वीचं सिलेबसवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये चांगले पर्सेंटेज घेतले तर तुम्ही सीट जी आहे तुमची सिक्युअर करू शकता. त्याचबरोबर काही कॉलेजेस जे आहेत या एंट्रन्स एक्झामद्वारे तुमच्या फी मध्ये तुम्हाला सवलत देतात जर तुम्हाला चांगले मार्क पडले तर. अदरवाईज स्कॉलरशिप सुद्धा प्रोव्हाइड करतात. तर ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन ॲज वेल ॲज एंट्रन्स एक्झाम बेस्ड ऍडमिशन जे आहे घेऊ शकता आणि ही दोन्ही हायब्रिड मोड मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने ही सर्व प्रोसेस जी आहे ती पूर्ण करू शकता. बाकी अधिक माहिती जर तुम्हाला रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा. तिथे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस बद्दल आणि कॉलेजेस बद्दल माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहूया. बघा, याचे कॉलेजेस जे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. पुण्यामध्ये डॉक्टर DY पाटील कॉलेज आहे, तसेच पिंपरी चिंचवड जे आहे युनिव्हर्सिटी पण आहे, तर तिथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. मुंबईमध्ये सेंट झेवियर्स हे पण कॉलेज आहे जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. कराडमध्ये सुद्धा कॉलेजेस आहेत याचे आणि ॲज वेल ॲज तुम्हाला जे आहे याचे SNDT कॉलेजेस आहेत महिलांसाठी, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे सी. तर ह्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खूप सारे कॉलेजेस पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, खूप युनिव्हर्सिटीज आहेत, तुम्हाला तिथे सुद्धा ऍडमिशन घेता येतं. आता तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. जर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला जर वेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तेही करू शकता. पण दोन्हीमध्ये डिफरन्स एवढा की महाराष्ट्रामध्ये फी स्ट्रक्चर थोडं कमी पाहायला भेटेल, महाराष्ट्राच्या बाहेर थोडा हायर फी स्ट्रक्चर पाहायला भेटेल. प्लस तुमचा राहण्याचा वगैरे एक्सपेन्सेस, जेवणाचा वगैरे एक्सपेन्सेस असतो. तर तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड बॅकिंग असेल पॅरेंट्स कडून, तर हे सर्व जे आहे कन्सिडर करून तुम्ही कॉलेजेस चूज करू शकता. ॲव्हरेज फी जर पाहिली तर ते ॲव्हरेज फी बद्दल जर माहिती पाहिली तर सेमिस्टरनुसार फी असते ती वेगवेगळी असते.
दरवर्षी फी चेंज होते. याची फी सेमिस्टर वाईज जर पाहिली तर 40,000 ते 60,000 रुपये पर सेमिस्टर फी असते. जर तुमचा नंबर लागलेला असेल तर ही फी अजूनही कमी होते. आणि महाराष्ट्राच्या बाहेर हीच फी पर सेमिस्टर सुद्धा तुम्हाला जास्त पाहायला भेटू शकते, लाईक 60,000 70,000 और टॉपचे कॉलेज असतील तर 80,000. म्हणजे तुमचा खर्च जो असेल तुम्ही 3 वर्षाचा काढू शकता. बाकी कॉलेजेस बद्दल अधिक जर माहिती रीड करायची असेल, त्यांचं जे फी स्ट्रक्चर असेल किंवा इतर माहिती रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा कालावधी बद्दल पूर्ण माहिती पाहूया. बघा, या कोर्सचा कालावधी 3 वर्षाचा आहे. हा कोर्स रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल आहे, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स पूर्ण करावा लागेल. 80 to 85% प्रेझेंटी तुमची असली पाहिजे. तुम्हाला याच्यामध्ये सेमिस्टर पद्धत पाहायला भेटते. 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर असतात, एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर शिकवले जातात. याच्यामध्ये वेगवेगळे सिलेबस तुम्हाला शिकवला जातो, वेगवेगळे विषय शिकवले जातात, प्रॅक्टिकल्स, थेरी, वायवा, तुमच्या मेन एक्झाम्स होतात. आता हे सब्जेक्ट कोणते ते आपण पुढे पाहूया. सर्वात प्रथम जे वर्ग असेल ते तुम्हाला बेसिक माहिती दिली जाते, जे पण न्यूट्रिशनची बेसिक माहिती आहे ती तुम्हाला शिकवली जाते. सेकंड इयरमध्ये मायक्रोबायोलॉजी ॲज वेल ॲज फूड प्रोसेसिंग बद्दल माहिती तुम्हाला शिकवली जाते. आणि थर्ड इयरमध्ये याच्यामध्ये तुम्हाला जे आहे क्लिनिकल न्यूट्रिशन बद्दल माहिती दिली जाते. क्लिनिकल न्यूट्रिशन वगैरे म्हणजे तुम्ही सिलेबस ज्यावेळेस पाहाल पुढे आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगेल की नेमकं काय असतं, तेव्हा तुम्हाला कळेल. शेवटच्या वर्षामध्ये 3 ते 6 महिन्याची तुम्हाला इंटर्नशिप जी असते ती अनिवार्य असते. बऱ्याच महाविद्यालयामध्ये तुम्हाला लास्टच्या इयरमध्ये इंटर्नशिप पण करावी लागते. ऍक्च्युअली हे इंटर्नशिप जे असते ते हॉस्पिटल्स तसेच हेल्थकेअर जे डिपार्टमेंट्स असतात किंवा जे फूड फॅक्टरीज असतात जिथे अन्न तयार होतं, मग दूध उत्पादन केंद्र असतील, जसं डेअरीज असतात किंवा कुठे ब्रेडची कंपनी असेल, ब्रेड मेकिंग बेकरीज असतील, तर अशा ठिकाणी तुम्हाला इंटर्नशिपसाठी जावं लागतं. 4 ते 5 महिने, ऍक्च्युअली मॅक्झिमम 6 महिन्याची इंटर्नशिप तुम्हाला पाहायला भेटते. तर ही लास्टच्या इयरमध्ये असते. ज्यावेळेस तुम्ही हे सर्व पूर्ण कराल, ऍक्च्युअली 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. डिग्रीचे सर्टिफिकेट जे असेल ते तुम्ही फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता, म्हणजे हायर एज्युकेशन तुम्ही मिळवू शकता. गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी त्याचा वापर करू शकता, ॲज वेल ॲज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. आता ह्या जॉब्स कोणत्या, ॲज वेल ॲज त्याचा सिलेबस काय, ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या सिलेबस बद्दल बघूया. याचा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युअली 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सब्जेक्टचा जो आहे अभ्यास करायचा आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन, इंट्रोडक्शन टू फूड अँड न्यूट्रिशन, फूड केमिस्ट्री, ह्युमन न्यूट्रिशन, ह्युमन फिजिओलॉजी, फूड अँड न्यूट्रिशन, फूड मायक्रोबायोलॉजी, फूड सायन्स, फूड प्रिझर्वेशन, इम्पॉर्टन्स ऑफ फूड, फूड क्वालिटी चेक मेथड्स, डायटेटिक्स, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, डाएट अँड पेशंट काउन्सिलिंग, तसेच सेमिनार अँड इंटर्नशिप. जसं मी सांगितलं, लास्ट इयरमध्ये इंटर्नशिप्स असतात. ज्यावेळेस आपण हे विषय पाहतो, आता मी इथं सांगितलेले विषय हे पूर्ण नाही आहेत. तुम्हाला जर ऍक्च्युअली पूर्ण विषय जर रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून मुख्य विषय रीड करू शकता. अदरवाईज स्क्रीनला पॉज करून तुम्ही जे विषय आहेत ते सुद्धा तुम्ही रीड करू शकता. ज्यावेळेस आपण या विषयावर फोकस करतो, आपल्या याच्यामध्ये न्यूट्रिशनच्या विषयी सर्व विषय पाहायला भेटतात. मग ते फूड मायक्रोबायोलॉजी असेल, म्हणजे फूड रिलेटेड मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास तुम्हाला पाहायला भेटतो. फूडची क्वालिटी कशी चेक करायची, न्यूट्रिशन कसं असलं पाहिजे. लास्ट इयरमध्ये जे पेशंट्स असतात, जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाठवलं इंटर्नशिपसाठी, तर तिथं पेशंट त्यांचं डाएट चार्ट बनवणं, डाएटमध्ये त्यांच्या काय इन्क्लूड असलं पाहिजे. एखाद्या पेशंटला जर समजा शुगर आहे, डायबिटीज आहे, तर त्याचं डाएट कसं असलं पाहिजे. एखाद्या पेशंटला समजा वेगळी कोणती इलनेस आहे, कोणता डिसीज आहे, तर त्याचं डाएट काय असलं पाहिजे, कारण प्रत्येक पेशंटनुसार डाएट वेगवेगळं असतं. ॲज वेल ॲज चाइल्ड डेव्हलपमेंट सारखे विषय असतात. जे छोटे इन्फंट्स असतात, जे छोटे मुले बाळ असतात, तर त्यांना त्यांच्या ग्रोथ पिरियडमध्ये कोणकोणत्या न्यूट्रिशनची गरज असते, कोणतं फूड त्यांना लवकर पचू शकतं, त्यांची एनर्जी कशी राहते, तर या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला शिकवला जातो या पूर्ण 3 वर्षाच्या पिरियडमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्हाला मुख्य विषय अजूनही रीड करायचे असतील किंवा याच्या रिगार्डिंग काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही इतर माहिती रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. ऍक्च्युअली आपण अपॉर्च्युनिटीज बद्दल बोलणार आहोत. समजा तुम्ही 3 वर्षाचा हा कोर्स कंप्लीट केला तर पुढे तुम्ही काय करू शकता. फर्स्ट, तुम्ही जे आहे पुढे MSc करू शकता. बघा, हा BSc अंतर्गत येणारा कोर्स आहे, डिग्रीचा कोर्स आहे. पुढे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन इन न्यूट्रिशन म्हणजे जे MSc न्यूट्रिशन करू शकता. पुढे PhD किंवा मास्टर सुद्धा करू शकता, रिसर्च करू शकता.
हे सर्व काही तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे. फ्युचरमध्ये तुम्ही तेवढे कॅपेबल व्हाल की तुम्ही हे डिसिजन घेऊ शकता, कारण हे डिसिजन घेताना तुम्हाला पॅरेंटची परमिशन, तुम्हाला किती शिकण्याची इच्छा आहे, तुम्हाला कोणत्या स्किल्स, कोणत्या पोस्ट अचीव्ह करायची आहे, कारण फायनली आपण शिकत राहतो एक चांगली पोस्ट मिळवण्यासाठी आणि हायर पॅकेज मिळवण्यासाठी. तर हे तुमचा गोल असेल तर फ्युचरमध्ये तुम्ही हायर एज्युकेशनचं जे डिसिजन आहे ते इझिली घेऊ शकता. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. बघा, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या जॉब्स असतात तिथे. पर्टिक्युलरली तुम्ही जर ही डिग्री कंप्लीट केलेली असेल तर आहार तज्ञाच्या जागा निघतात. तुम्ही तिथे जे आहे फॉर्म भरू शकता. सरळ सेवा अंतर्गत ह्या परीक्षा ज्या आहेत त्या घेतल्या जातात. हेल्थ केअर सेक्टर असतं गव्हर्नमेंटचं, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतात तिथेही असतं. तर तुम्ही जे आहे तिथे सुद्धा अप्लाय करू शकता. तुम्ही जर हा कोर्स चांगल्या पद्धतीने केला तर याचा 60 ते 70% सिलेबसवर प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जाऊ शकतात. ॲज वेल ॲज 20-30% अभ्यासक्रम थोडा बाहेरचा असतो, GK वगैरे चालू घडामोडी, त्या तुम्ही हँडल करू शकता आणि डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळू शकता. म्हणजे सांगायचं म्हणलं तर 70% मार्क घेणं हे तुमच्या हातात असतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी तुम्ही जर चांगल्या प्रकारे ही डिग्री कंप्लीट केली तर तुम्हाला एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब जो आहे मिळू शकतो किंवा तुम्ही ती परीक्षा क्रॅक करू शकता. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जॉब्स आहेत, ॲज वेल ॲज तुम्हाला कुठे जॉब मिळू शकतो, तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये न्यूट्रिशनिस्ट तुम्ही बनू शकता, रजिस्टर्ड डायटिशियन, बायोकेअर न्यूट्रिशन स्पेशालिस्ट, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, डायटेटिक टेक्निशियन, कम्युनिटी न्यूट्रिशनिस्ट, टीचर, न्यूट्रिशन ॲडवायझर, स्टोर्स न्यूट्रिशन ॲडवायझर आणि खूप काही वेगवेगळे जे पद आहेत ते तुम्ही मिळवू शकता. आता हे झालं जॉब पोझिशन्स. आता यांचे ॲव्हरेज सॅलरी काय असते, तर बघा यांची ॲव्हरेज सॅलरी 2 to 8 लाख पर ॲनम असते. हे पदानुसार वेगवेगळे असते, म्हणजे 2 लाख वार्षिक तुम्ही कमवू शकता, तसेच मॅक्झिमम 8 लाख वार्षिक तुम्ही कमवू शकता. जर तुम्हाला अनुभव मिळत असेल 5 वर्षाच्या वर, 6 वर्षाच्या वर, तर हे पगार वाढतो. गव्हर्नमेंट जॉब जर लागला तर 40 ते 50 हजार रुपये तुम्हाला पे स्केल असतो. तर एक चांगला डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवल्यानंतरही पगार अशा प्रकारचा राहतो आणि तोही वाढत असतो. इन्क्रीमेंट होत राहतात. वेतन आयोग जे असतात वेगवेगळे वेतन, तर त्या आयोगात जे असतात वाढत राहतात, म्हणजे वेतन जे असतं दरवर्षी वाढत राहतं किंवा काही कालानंतर वाढत राहतं. तसेच हे जॉब कुठे मिळतो तर तेही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हा जॉब जो आहे तो गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, हेल्थ केअर सेंटर्स, प्रायव्हेट हॉस्पिटल्स, ॲथलेटिक क्लब्स, पब्लिक हेल्थ प्रोग्राम्स, फूड अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, जे आउट पेशंट्स क्लिनिक्स असतात, कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज, तसेच वेलनेस सेंटर्स आणि अशाच प्रकारचं बरेच काही इन्स्टिट्यूट्स आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या अंतर्गत तुम्हाला हे फॉलोइंग जॉब दिले जातात. मित्रांनो, याच्या पुढे तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला जॉब करायचा नाहीये पण जर तुमचं स्वतःचं काय करायचं आहे तर तुम्ही डायटिशियन बनू शकता. तुम्ही ऑनलाईन स्वतःला रजिस्टर करू शकता. तुमच्या डिग्रीचा वापर करून तुम्ही जे आहे प्रायव्हेट जे जिम्स असतात किंवा जे हेल्थ केअर सिस्टीम्स असतात, योगा वगैरे, तर लोकांना आजकाल जे आहे डाएटची गरज आहे, जे हेल्थ आहे त्यांची, तर शहराच्या ठिकाणी जर पाहिलं तर हेल्थवर जास्त लक्ष दिलं जात आहे. तर हे अवेअरनेस वाढत आहे. तर अशा लोकांना तुम्ही कन्सल्ट करू शकता. तुम्ही त्यांना डाएट प्लॅन बनवून देऊ शकता आणि खूप डिसेंट जे आहे याच्यामध्ये सॅलरी तुम्हाला मिळते. कारण पर डाएट जर तुम्ही बनवला तर तुम्हाला 5 to 6,000 जे आहे पर डाएट सुद्धा चार्ट सुद्धा मिळू शकतो. जर असेच जर तुम्हाला कस्टमर्स मिळत असतील तर हे जे तुम्ही कन्सल्ट जे बनवू शकता किंवा न्यूट्रिशनिस्ट बनवू शकता, याच्यामधून तुम्ही खूप पैसे कमवू शकता. पण हे तुमच्यावर आहे. जेवढ्याही संधी इथं मी सांगितलेल्या आहेत, मग त्या जॉबच्या असो, प्रायव्हेट सेक्टरच्या जॉबच्या असो किंवा गव्हर्नमेंट किंवा हे स्वतःचा बिझनेस असो, हे तुम्ही तेव्हा चांगल्या प्रकारे युटिलाइज करू शकता ज्यावेळेस हा कोर्स तुम्ही सिरियसली कराल. कारण हा कोर्स बेस आहे. ज्यावेळेस तुमचा बेस पक्का असेल त्यावेळेस जर तुम्हाला हायर एज्युकेशनला जायचं आहे तरी फायदा आहे. जर तुम्हाला स्वतःचं काय सुरू करायचं आहे किंवा गव्हर्नमेंट जॉब किंवा प्रायव्हेट जॉब मिळवायचे आहे तरी याचाच फायदा आहे. कारण मुलाखतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील तुमच्या एज्युकेशनवर, तर तेव्हा तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. सो मेक शुअर की या गोष्टींची तुम्ही काळजी घ्याल. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून माहिती रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. ज्या विद्यार्थ्यांना समजा न्यूट्रिशनची आवड आहे, जे मी सिलेबस सांगितलेला आहे त्यात आवड आहे, ॲज वेल ॲज जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचा आहे, आहार तज्ञ बनायचा आहे, एक डायटिशियन बनायचा आहे, जो रजिस्टर्ड डायटिशियन असेल, तर तुम्ही हा कोर्स जो आहे तो डेफिनेटली कन्सिडर स्वतःसाठी करू शकता. ॲज वेल ॲज जर याच्यामध्ये अजून आपण संधी पाहिल्या तर तुम्हाला वेगवेगळ्या संधी मिळतात. जसं स्वतःचा बिझनेस असेल, स्वतःचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता. एक प्रायव्हेट जिम जे असतात किंवा जे हेल्थ केअर सेक्टर्स असतात तिथं तुम्ही कन्सल्टंट बनू शकता. तर अशा प्रकारच्या संधी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तरी हा कोर्स तुम्ही चूज करू शकता. याची डिमांड आहे. AI जरी आलं तरी हा जॉब जो आहे तो रिप्लेस होत नाही. कारण मानवाला जे आहे त्याच्या वेटनुसार, त्याच्या हाईटनुसार, त्याच्या BMI नुसार आहार तज्ञाची गरज पडतेच. डाएट प्लॅनची असते ती गरज पडतेच. जागरूकता निर्माण होत आहे.
डाएट बद्दल जे आहे जागरूकता निर्माण होतीये. जर शहरामध्ये पाहिलं तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जास्त पाहायला भेटतात. तर हा कोर्स तुम्ही नक्की चूज करा. कोणत्या विद्यार्थ्यांनी चूज करायचा नाहीये ज्यांना डाएट बद्दल माहित नाहीये, किंवा हा ज्या मी सिलेबस सांगितलेला आहे किंवा पाहिलेला आहे तो समजत नाहीये, किंवा इतर माहिती जी आहे मी सांगितलेली जर याच्याशी तुम्ही रिलेट करू शकत नाहीये, तर हा कोर्स बिलकुल चूज करू नका. बीएससी मध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्स पाहायला मिळतात, तुम्ही ते करू शकता. जर तुमची कॉम्प्युटरमध्ये आवड असेल तर कॉम्प्युटर सायन्स पण करू शकता. जर तुमचं 12वी मध्ये मॅथ पण होतं तर तुम्ही इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता. तुम्हाला मेडिकल कोर्सेस करता येतील. तर यासाठी जे आहे तुम्ही स्वतःला विचारा की हा कोर्स तुम्हाला सोपा जाईल किंवा करायचा आहे की नाही. यावर तुम्ही डिसिजन जे आहे ते घेऊ शकता. बाकी डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करा, तिथे माहिती रीड करा जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केली नाहीये, जेणेकरून तुमचं मे बी या कोर्स रिगार्डिंग जे आहे तुमचा डिसिजन इन्फ्लुएन्स होऊ शकतं. एक तर तुम्ही ऍडमिशन घ्याल किंवा तुम्ही दुसरा कोर्स जे आहे तो पाहाल. तर अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला चेक करा विसरू नका. प्लेलिस्ट सुद्धा आपल्या युट्यूबची चेक करू शकता, तिथे आम्ही डेली कोर्स अपलोड करतो. तसेच काही या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.